ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत। भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे वृषाली आता भाजपातून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालंय। पण पुण्यातून ते जेव्हा निवडणूक लढवू इच्छित आहेत आता दुसरीकडे भाजपसाठी आता यांचा कडवं आव्हान त्यांच्या समोर उभं राहणार आहे। काँग्रेसमधून त्यांना सध्या विरोध होतोय आणि राजकीय परिस्थिती बदलल्याने भाजपला आता संजय काकडे यांच्या समोर जोपर्यंत तगडा उमेदवार ते उभा करत नाही तोपर्यंत त्यांचं देखील थोडं मुश्किलच दिसतंय। मागील 4.5 वर्षांपासून भाजपची बाजू शहरात चांगल्या प्रकारे मांडणारे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे पुण्यातले भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे काही दिवसांपासून भाजप पक्षापासून दूर गेलेत। संजय काकडे यांनी काँग्रेसमध्ये लवकरच प्रवेश करणार आणि निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं। या निवडणुकीत भाजपकडून अनिल शिरोळेंपेक्षा गिरीश बापट हे सोपे स्पर्धक असल्याची भूमिका संजय काकडेंनी मांडली। मात्र त्यांना काँग्रेसमधून विरोध होण्याची शक्यता आहे। काकडे आता पंजाच्या साथीनं भाजप बरोबर दोन हात करण्याच्या तयारीत आहेत। भाजप विरोधात आवाज उठवून त्यांनी निशाणा साधलाय। भाजपच्या लोकल सोंगाड्यांनी माझा वापर केला तर भावासारख्या मुख्यमंत्र्यांनीच लाथ मारल्याचा आरोप काकडेंनी केला। पुण्यात अनिल शिरोळे हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत। शिरोळे हे शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं। मात्र शिरोळेंच्या कामावर काही जण नाराज असल्याची चर्चा आहे। शिरोळेंना पर्याय म्हणून मंत्री गिरीश बापट आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले यांचंही नाव पुढे येत आहे। मात्र भाजपाच्या अंतर्गत सर्वेत आमदार जगदीश मुळीक आणि नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांचं नाव आघाडीवर आहे। संजय काकडेंसमोर भाजपला तगडा उमेदवार देणं आवश्यक आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।